नमस्कार. आज आपण एका खूपच खास प्राचीन बौद्ध कथेमध्ये शिरणार आहोत. आता ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये बरं का. ही कहाणी आहे बुद्धीची, कपटाची आणि चातुर्याने दिलेल्या एका जबरदस्त धड्याची. चला तर मग पाहूया काय आहे या गोष्टीत. तर आपण ही कथा कशी उलगडणार आहोत ते पाहूया. सगळ्यात आधी एका कथेच्या आत दडलेली दुसरी कथा समजून घेऊया. मग पाहूया त्या गृहस्थाला संशय का येतो. त्यानंतर एक अनपेक्षित घटना घडते. मग धान्याच्या कोठारात एक कट रचला जातो, ज्याचा खुलासा चक्क एका कवितेतून होतो. आणि शेवटी बुद्धांचा अंतिम उपदेश काय होता तेही जाणून घेऊया. तर या कथेची खरी गंमत आहे ना, ती तिच्या रचनेत आहे. ही एक गोष्ट आहे जी दुसऱ्या गोष्टीच्या आत सांगितली जातीये, आणि ही बाहेरची गोष्ट सुरू होते थेट बुद्धांपासून, जे एका खास कारणासाठी ही गोष्ट सांगायला बसलेत. या कथांना म्हणतात जातक कथा. या फक्त मनोरंजनासाठी नाहीयेत, त्या खरं तर महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठीची प्रभावी साधनं आहेत. प्रत्येक कथेत एक खोल अर्थ, एक संदेश दडलेला असतो, आणि आपली आजची कथाही त्याला अपवाद नाही. तर ही संपूर्ण कथा आज सांगितली जातीये एका भिक्षूला, जो आपल्या मार्गावरून थोडा भरकटला आहे. त्याला धडा देण्यासाठी बुद्ध ही गोष्ट सांगतात. यातून आपल्याला त्या काळातल्या मानवी स्वभावाकडे बघण्याचा एक दृष्टिकोनही समजतो. चला आता आपण बाहेरच्या कथेतून आतल्या मुख्य कथेकडे वळूया. ही ती गोष्ट आहे जी बुद्ध त्यांच्या एका पूर्वजन्माबद्दल सांगतायत, जेव्हा ते एक सामान्य गृहस्थ होते. तर या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहेत 3 लोक. पहिला आहे एक अतिशय शहाणा गृहस्थ, जो खरं तर आहे बोधिसत्व. म्हणजे काय, तर बुद्ध होण्याच्या मार्गावरचा एक जीव. दुसरी आहे त्याची पत्नी, आणि तिसरा तो म्हणजे गावचा प्रमुख, ज्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध आहेत. आणि इथेच या सगळ्या संघर्षाची ठिणगी पडते. या कौटुंबिक ड्रामाची पार्श्वभूमी आहे दुष्काळाची. गावात परिस्थिती बिकट आहे, आणि त्यातच गावप्रमुखाकडून घेतलेलं एक कर्ज आहे. वरवर पाहता हा एक साधा व्यवहार वाटतो, पण लवकरच हेच कर्ज एका मोठ्या कपट नाट्याचा भाग बनणार आहे. आणि इथे गोष्टीला मिळतं एक नवं वळण. गृहस्थ घरी नाही असं समजून गावप्रमुख त्या स्त्रीला भेटायला येतो, आणि या गुप्त भेटीमुळे कथेमधला तणाव एकदम वाढतो. पण अगदी ऐनवेळी दारातूनच त्या स्त्रीला तिचा नवरा म्हणजे बोधिसत्व परत येताना दिसतो. आता मात्र तिची चांगलीच धांदल उडते. पकडले जाण्याआधी तिला पटकन काहीतरी विचार करणं भाग आहे. आता जे घडतंय ते खरंच कमाल आहे. म्हणजे ती स्त्री घाबरून गोंधळून जात नाही, तर एका क्षणात एक जबरदस्त योजना तयार करते. ती आपलं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी सगळ्यांसमोर एक नाटक रचते. तिची योजना म्हणजे पूर्णपणे रचलेलं नाटक आहे. बघा, गावप्रमुख पैशांची मागणी करायचं नाटक करेल, पत्नी धान्याच्या कोठारात चढून ते रिकामा असल्याचं ओरडून सांगेल. दोघं मिळून पतीसमोर असा बनाव करतील की हा सगळा वाद फक्त कर्जाचा आहे. किती हुशारीने रचलेला कट आहे हा. आणि अगदी ठरल्याप्रमाणे त्याच क्षणी बोधिसत्व घरात येतो. तो बघतो तर काय, गावप्रमुख पैशांसाठी आरडाओरडा करतोय, आणि त्याची पत्नी कोठार रिकामा आहे असं रडत सांगतेय. बिचाऱ्यासाठी हे एक गोंधळात टाकणारं दृश्य आहे. आता गोष्ट पोचते तिच्या क्लायमॅक्सवर. या रचलेल्या नाटकाचा सामना होतो बोधिसत्वाच्या बुद्धिमत्तेशी. पाहूया या कपटाचा पर्दाफाश होतो कसा. त्या दोघांना वाटतं की त्यांची योजना यशस्वी झाली, पण ते बोधिसत्वाला ओळखायला कमी पडतात. तो जे काही बघतोय त्यामागचं खरं कारण त्याला लगेच कळतं. त्याला समजतं की ही त्याच्या पत्नीचीच एक दुष्ट चाल आहे. आणि इथेच खरा ट्विस्ट येतो. म्हणजे बघा, बोधिसत्व त्यांच्यावर अजिबात चिडत नाही, भांडत नाही, काही नाही. तो काय करतो, तर तो एका कवितेतून अगदी धारदार शब्दांमध्ये त्या दोघांचं खोटं नाटक सगळ्यांसमोर आणतो. विचार करा, शब्दांनी केलेला हा किती मोठा वार असेल. या काव्यात्मक खुलासानंतर कथेनुसार त्या दोघांनाही त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळते. गावप्रमुखाला मारहाण होते आणि पत्नीलाही शिक्षा दिली जाते. म्हणजे त्या काळातल्या न्यायानुसार कपटाला असाच कठोर प्रतिसाद दिला जायचा. आणि आता आपण पुन्हा त्या आतल्या गोष्टीतून बाहेर येतो जिथे बुद्ध बसले आहेत. आता ते या संपूर्ण कथेमागचा खरा अर्थ आणि अंतिम धडा सांगणार आहेत. आणि इथे बुद्ध सर्वात मोठा खुलासा करतात. ते सांगतात की त्या गोष्टीतला शहाणा गृहस्थ दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच होते. बघा, या एका वाक्याने त्यांनी त्यांच्या भूतकाळातल्या शहाणपणाला वर्तमानातल्या धड्याशी कसं थेट जोडलं आहे. आणि बुद्धांची ही पद्धत कमालीची यशस्वी ठरते. त्या कथेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की तो भटकटलेला भिक्षू पुन्हा योग्य मार्गावर येतो. कथा सांगण्याची ताकद काय असते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ही कथा आपल्याला हेच दाखवते की प्राचीन शिकवण किती हुशारीने दिली जायची.
एका अविस्मरणीय गोष्टीच्या माध्यमातून मोठे तात्विक मुद्दे पटवून दिले जायचे. हे आपल्याला कथांच्या शक्तीबद्दल विचार करायला लावतं, नाही का? त्या फक्त आपलं मनोरंजन नाही करत, तर आपली समज आणि दृष्टिकोनही घडवतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या आयुष्यात अशा कोणत्या कथा आहेत ज्यांनी आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवलंय?